नमस्कार नमस्कार श्रोते हो, नमस्कार प्रेक्षक हो. आज 1 ऑगस्ट 2020 लोकमान्यांच्या निर्वाणाला 100 वर्ष झाली. तरीही या व्यक्तिमत्वाचं गारुड असं आहे की आजही आपल्याला त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे. गेल्याच आठवड्यामध्ये म्हणजे 23 जुलैला जो लोकमान्यांचा जन्मदिवस, त्या दिवशी आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. आपण आपला पूर्वार्ध पाहिला, ज्यामध्ये लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा ज्ञान हेतू आणि त्यांचा कर्म हेतू हे दोघेही कसे त्यांना मिळाले, या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला, आणि याच प्रयत्नांमध्ये कधी कधी कलह सुद्धा कसा निर्माण झाला, हे सारं आपण पाहिलं. आणि या पूर्वार्धाच्या शेवटी आपण लोकमान्यांच्या या भारत प्रसिद्ध वाक्याकडे आलो होतो, की जे खरं म्हणजे मंडालेहून परत आल्यावरती आहे. लखनौला त्यांनी भाषणामध्ये हे शब्द पहिल्यांदा वापरले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. याच्यामधला जो न सांगितलेला भाग आहे तो आपल्याला तिथं दिसतोय, अविश्रांत परिश्रमाने आणि सर्वांबरोबर सर्वांसाठी. म्हणजे आपल्या लक्षात येईल की लोकमान्य यांना जे पाहिजे होतं ते फक्त स्वतःसाठी नको होतं. स्वराज्य याचा अर्थ स्वातंत्र्य, पण जबाबदारी सहितचं स्वातंत्र्य. लोकमान्यांना स्वैरता नको होती, लोकमान्यांना स्वातंत्र्य हवं होतं. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याच वेळेला स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरकच करत नाही. डॉक्टर व्हिक्टर फ्रँकेल नावाचे खूप मोठे मानसशास्त्रज्ञ होते. ते जेव्हा पहिल्यांदा युरोपातून अमेरिकेमध्ये गेले तेव्हा त्यांना तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसला, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. तर ते म्हणाले, अमेरिकेच्या एका किनाऱ्यावरती जसा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, तसं खरं म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावरती स्टॅच्यू ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असला पाहिजे. तर एका बाजूला स्वातंत्र्य आहे, दुसऱ्या बाजूला जबाबदारी आहे. आणि या स्वातंत्र्यामध्ये फक्त देशाचंच स्वातंत्र्य असं लोकमान्यांना म्हणायचं नसावं. ज्ञानाच्या प्रदेशात सुद्धा अविरत संचार करण्याचं स्वातंत्र्य हा सुद्धा लोकमान्यांच्या दृष्टीनं जन्मासहितच मिळालेला हक्क आहे, उपजत हक्क आहे. म्हणजे या पहिल्या वाक्यातला मी हा अधिक व्यक्तिगत आहे, पण तो मी मिळवणारच हा मी जो आहे ना, हा विशाल रूप आहे. इथे व्यक्तीबरोबर समष्टीचा विचार आहे. हा मी जो आहे तो सामाजिक आहे. आणि पुन्हा त्यातला जो च आहे तो च निर्धाराचा च आहे, तो च हट्टाचा च नाहीये. लोकमान्य आपल्याला सांगतायत की माझं ध्येय विशाल आहे आणि हे विशाल ध्येय जे मला प्राप्त करायचंय त्यामध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा जवळजवळ नाहीच आहे. वैयक्तिक आकांक्षा काय असेल तर ती फक्त ज्ञान हेतूची, ज्ञानाच्या स्वातंत्र्याची. पण व्यक्ती बरोबर समूहाचा विचार हा व्हायलाच हवा. समूह बलिष्ठ तर व्यक्ती बलिष्ठ, आणि व्यक्ती ज्ञानिष्ठ तर समूह सुद्धा कर्तव्यनिष्ठ. हे आपण जर लक्षात घेतलं तर लोकमान्यांना नेमकं काय म्हणायचंय या एका वाक्यामध्ये सुद्धा ते आपल्या लक्षात येईल. आता कर्महेतू आणि ज्ञानहेतू या दोघांच्या मध्ये जो अंतराय निर्माण व्हायचा, जो कलह निर्माण व्हायचा, लोकमान्यांना वाटायचं की अरे मी अभ्यासक झालो असतो, प्रोफेसर झालो असतो, संशोधक झालो असतो, किती चांगलं झालं असतं. पण मग दुसरा विचार यायचा की अरे माझं संपूर्ण देश हा पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेला असताना अशा तऱ्हेचं स्वातंत्र्य मी घेऊ नये, मी पहिल्यांदा लोकांसाठी काम करावं. आणि त्यातून हा कलह निर्माण व्हायचा. तर आपण आता असं बघणार आहोत की गीता रहस्य
या ग्रंथाची निर्मिती हा लोकमान्यांसाठी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यक्तिमत्वाच्या पातळीवरती कर्महेतू आणि ज्ञानहेतू यांचा पक्का संयोग घडवण्याचाच एक प्रयोग, एक अनुभव होता. हा आपला हायपोथिसिस आहे, तो आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न आता करणार आहोत. म्हणून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे की हा एकजीव जीवन हेतू कसा बनला, ज्ञानहेतू आणि कर्महेतू यातील अंतर कसं कसं कमी झालं, आणि हीच गीता रहस्याच्या निर्मिती मागची प्रेरणा कशी आहे. सुरुवात करायला पाहिजे ती राजद्रोहाच्या खटल्यापासून. हा राजद्रोहाचा दारुगोळा कसा कसा निर्माण झाला ते आपण पाहूया. टिळकांचं जे लिखाण होतं, ज्या लिखाणासाठी त्यांच्यावरती केस सुरू झाली, खटला सुरू झाला, तर त्याच्यामध्ये हे सगळे भाग होते. म्हणजे देशाचं दुर्दैव हा अग्रलेख, बॉम्ब गोळ्याचा अनर्थ हे स्फुटलेखन, काही अग्रलेख आहेत, काही स्फुटलेखन आहेत, आणि हे सगळे एकत्रितपणे आले होते या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की यातल्या काही लेखांचं लेखन हे खुद्द टिळकांनी केलंय, पण काही लेखांचं लेखन हे खाडीलकरांनी केलंय. अर्थात खाडीलकर लिहिल्यावरती, खाडीलकर असू देत, नचिकेळकर असू देत, ही मंडळी संपादक मंडळात होती, ते टिळकांना दाखवायचे. टिळक त्याच्यावरती जे काही मतप्रदर्शन करायचे आणि शेवटी तो अग्रलेख छापला जायचा, कारण टिळक हे मुख्य संपादक होते. पण टिळकांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः संपादक म्हणून घेतलेली आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून काही स्फुटांचं लेखन जरी खाडीलकरांनी केलं असलं तरी सुद्धा टिळक हे संपादक होते. आता काय झालं ते आपण बघूया. 23 जून 1908 ला या सगळ्या लिखाणाबद्दल, जे राजद्रोहाचं लिखाण आहे, जे प्रक्षोभक लिखाण आहे, जे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणार आहे, तर या लिखाणाबद्दल टिळकांना आता अटक व्हायला पाहिजे. टिळकांना आता मोकळं सोडून चालणार नाही, हा सरकारचा निर्णय झालेला दिसतोय आपल्याला. तो कधी झाला? तो झाला 23 जून 1908 ला. मग 24 जून 1908 ला टिळकांना अटक होते. त्यावेळेला टिळक मुंबईत असतात. 25 जूनला त्यांचा जामीन अर्ज नामंजूर होतो. 2 जुलैला जामिनासाठी पुन्हा अर्ज करतात, तो पुन्हा नामंजूर होतो. आणि सोमवार 13 जुलैला खटल्याची सुनावणीही चालू होते. बघा, दे आर व्हेरी क्विक. पटापट गोष्टी होत असतात सगळ्या. बुधवारी 16 जुलैला टिळकांचं बचावाचं भाषणही सुरू होतं. म्हणजे 13, 14 आणि 15 मध्ये हा संपूर्ण खटला उभा राहतो. टिळक बचावाचं भाषण सुरू करतात. टिळकांचे वकील मोहम्मद अली जिना असतात. ही गोष्ट सुद्धा नमूद करण्यासारखी आहे. बुधवार 22 जुलैला टिळकांचं भाषण पूर्ण होतं. लक्षात घ्या, मॅरेथॉन भाषण आहे हे. संपूर्ण भाषण 21 तास 10 मिनिटाचं आहे. का बरं केलं टिळकांनी हे भाषण? टिळकांना काही शिक्षा कमी करून नको होती, आणि शिक्षा होणार हे तर त्यांना माहितीच होतं. पण या निमित्ताने आपली संपूर्ण विचार प्रक्रिया आपल्याला ऑन रेकॉर्ड आणता यावी, माध्यमांना कळावं, लोकांना कळावं की काय भूमिकेमधून हा सगळा स्वराज्याचा लढा लढला जातोय, हे व्हावं यासाठी या सगळ्या मोठं जे भाषण केलं ते भाषण त्यासाठी होतं. हे बचावासाठीचं भाषण नव्हतं. आपल्या लक्षात येईल की याच्यात बचाव नव्हताच, एक प्रकारे आक्रमकता होती आणि निर्धार होता. म्हणजे असर्टिव्हनेस मोर दॅन अग्रेसिव्हनेस वॉज देअर. मग सरकारी वकिलांचं भाषण झालं आणि 22 तारखेला टिळकांचं भाषण पूर्ण झालं. त्या दिवशी रात्री 9:20 ज्युरीचा निर्णय झाला आणि खटल्याचा निकाल लागला की 6 वर्षांची सजा, कारावासाची सजा ही टिळकांना दिली जाते आहे. या सगळ्या काळामध्ये टिळकांना मुंबई हायकोर्टाच्या इमारतीमध्येच बंदिवासात ठेवण्यात आलं होतं. म्हणजे त्यांना तुरुंगात ठेवायचं कुठेतरी आणि परत आणायचं जायचं असं नव्हतं. तर ते तिथेच राहत होते आणि स्वतःच्या बचावाचं काम ते स्वतः करणार होते. त्यामुळे टिळक रात्री बराच वेळपर्यंत जागायचे, काम करायचे, टिपणं काढायचे. अर्थात त्यांच्यावरती पहारा ठेवायला पोलीस होता.
तर आता पोलिसाची मोठी गंमत व्हायची की हे झोपत नाही तोपर्यंत त्याला झोपता यायचं नाही. मग टिळकच त्याला सांगायचे की अरे मी बराच काळ बसणार आहे, तू आराम करून घे, मी झोपताना तुला उठवेन, म्हणजे तू माझ्यावर पहारा ठेव. तर अशा पद्धतीनं टिळक हे किती धीरोदात्त होते बघा. म्हणजे टिळक अद्वैत तत्वज्ञान खऱ्या अर्थाने जगत होते असं आपल्या लक्षात येईल. पुढे ते अजूनच स्पष्ट होईल. मग 23 जुलैला म्हणजे 22 जुलैला रात्री ही सजा झाली. 23 जुलैला मुंबई बंद होती 6 दिवस. कारण 6 वर्षाची सजा होती आणि 23 जुलैला टिळकांचा 52वा वाढदिवस होता. हा भारताच्या इतिहासामधला पहिला स्वयंस्फूर्त बंद आहे. 23 जुलै ते 13 सप्टेंबर त्यांना साबरमतीला तुरुंगामध्ये ठेवलं. त्यावेळेला महाराष्ट्र गुजरात नव्हतं ना, सगळं बॉम्बे स्टेट होतं. 13 सप्टेंबरला त्यांना मुंबईमध्ये आणलं आणि हार्डिंग या बोटीमध्ये बसवून सागर मार्गे त्यांना मंडालेला नेलं. 13 सप्टेंबरला मुंबई सोडली, 24 सप्टेंबरला मंडालेमध्ये आगमन. आणि आता आपण जे बघणार आहोत ते तो काळ जो आहे तो 24 सप्टेंबर 1908 ते 8 जून 1914 या मधला काळ आपण आता पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला पूर्वार्धामध्ये पण सांगितलं की 15 जूनला मद्रास बंदरामध्ये ते आले, कारण मंडाले ते मद्रास सागर मार्गाने आणि मग ट्रेनने आगगाडीने आले. आणि 17 जूनच्या मध्यरात्री 1914ला ते पुण्याला परतले असं आपल्या लक्षात येईल. हा कालानुक्रम आहे, तो आपण डोक्यात ठेवू. आता जरा अटकेकडे जाऊ. म्हणजे सरकारने जून महिन्यामध्ये ठरवलं की यांना अटक करायची आणि त्यांच्याकडे आले. तर काय म्हणतात ते बघा टिळक. घरी जाऊन, म्हणजे ते मुंबईत होते ना, आता घरी जाऊन म्हणजे पुण्याला जाऊन, घरी जाऊन काय फौज फाटा तयार करायचा आहे का, सैन्य जमवायचंय का, हत्ती घोडे शृंगारायचे आहेत की किल्ल्यावर शत्रूचा हल्ला होणार म्हणून चर खणायचे आहेत. सरकारने सर्व देश हा एक असा तुरुंगच बनवल्याने आपण सर्व आधीच तुरुंगात आहोत. त्यातून प्रत्यक्ष तुरुंगात जाणं म्हणजे एका मोठ्या दालनातून एका लहान दालनात ते मला कोंबणार एवढंच की नाही, या तयारी ती काय करायची. लोकमान्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व अशा उद्गारांच्या मधून आपल्याला दिसतं. ते म्हणतात, ज्या दुर्बल राष्ट्राला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य नाही त्या राष्ट्राच्या पुढाऱ्याला असली बातमी अगोदर कळून तरी उपयोग काय. आणि मग हे पुढचं आता इथे मी दिलंय की अर्ज का नाही करायचा. अर्ज करणाऱ्याचं दरबारात वजन असेल तर अर्ज करण्यात फायदा, नाहीतर हजारो अर्ज केले काय आणि न केले काय. हे वेगळ्या संदर्भातलं आहे, पण ते मी इथं घातलंय कारण त्याला हा संदर्भ आहे म्हणून. टिळक कसे होते ते समजण्यासाठी. बाबाराव सावरकर भेटतात. ते म्हणतात, बळवंतराव आपण कारागृहात आलात, आता महाराष्ट्राचं कसं होणार. टिळक म्हणतात, बाबा महाराष्ट्राची काळजी करू नकोस. महाराष्ट्र जिवंत असेल तर एक माणूस कमी असल्याने तो काही मरणार नाही, आणि तो मेलेलाच असेल तर एका माणसाने काही जिवंत व्हायचा नाही. मग चिंता कशाला. रोखठोक, सडेतोड आणि तर्कशुद्ध. टिळकांचं बचावाचं जे दीर्घ भाषण झालं त्याबद्दल त्यांचे वकील मोहम्मद अली जिना लिहितात, टिळकांना याही प्रसंगाचा उपयोग राष्ट्रीय जागृती निर्माण करण्यासाठीच करायचा होता. आपल्याला होणाऱ्या संभाव्य शिक्षेचा विचार त्यांच्या लेखी गौण होता. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. या प्रकरणामध्ये राजद्रोहाची शिक्षा ज्या न्यायमूर्तींनी टिळकांना सुनावली ते राजद्रोहाच्या पहिल्या खटल्यामध्ये टिळकांचे वकील होते. त्यामुळं ते आता न्यायमूर्ती झाले होते. आणि टिळक सुद्धा नंतर म्हणतात, म्हणजे ते का बोलले, एवढं दीर्घ भाषण का केलं, तर चिरोल खटल्यानंतर ते म्हणतात की या निमित्तानं ब्रिटिश न्याय व्यवस्थेचं खरं दर्शन होऊन ती उघडी पडली. हे काय थोडं झालं. हीच भूमिका त्यांची मंडालेच्या शिक्षा आधी सुद्धा दीर्घ भाषण करताना असणार आहे की या निमित्ताने या व्यवस्थेचे वाभाडे तर काढूया आपण, आपल्याला शिक्षा तर होणारच आहे. टिळकांचं भाषण कसं होतं याबद्दल कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिहितात, रा टिळक यांनी यावेळी दिलेलं उत्तर दैवी स्फूर्तीचं होतं. तर गंगाधरराव देशपांडे बेळगावचे ते माझी जीवनकथा या पुस्तकात लिहितात
टिळकांच्या तोंडचे शब्द ऐकून व त्यावेळेचा आविर्भाव पाहून हे त्यावेळी योगारूढ स्थितीत आहेत असं पुष्कळांना वाटलं असेल. योगारूढ याचे दोन अर्थ होतात. एक आहे की जो योगावरती आरूढ झालाय असा, पण टिळकांच्या बाबतीत मला दुसरा अर्थ जास्त छान वाटतो. ज्या व्यक्तीवर योगच आरूढ झालाय तो योगारूढ, म्हणजे योगच त्यांच्यावरती आरूढ झालाय. आणि योग आरूढ होणं म्हणजे काय? समतोलत्व. योग समत्वम योगम उच्यते. त्यामुळे योग आरूढ होणं व्यक्तीवर, याचा अर्थ विचार, भावना आणि वर्तन यामधला अशा तऱ्हेचा एक समतोल, अशा तऱ्हेचा एक बॅलन्स की तो योगारूढ. म्हणून व्यक्ती योगारूढ नसते तर योग व्यक्तीवरती आरूढ होतो असं म्हणणं हे जास्त छान ठरेल. अटकेनंतर काय झालं? अटकेनंतर मुंबईत 6 दिवसाचा संप झाला, हिंसक झाला, 75 बळी गेले. लेनिन कडून या संपाचं कौतुक झालं. लेनिन हा त्यावेळेला बोल्शेविक क्रांती चालू होती, व्हायची होती, पुढे पुढे होणार होती, पण लेनिन हा आला होता, उगवला होता. आणि गेल नावाचे पोलीस कमिशनर म्हणतात, द कास्ट डिड नॉट स्टँड इन हिज वे. हे लक्षात घ्या, या मुंबई बंद मध्ये सर्व जातीच्या, सर्व प्रकारच्या, सर्व आर्थिक स्तरामधल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता. एडिनबरोचं स्कॉट्समन नावाचं वर्तमानपत्र लिहितं की 6 दिवस दुकानं बंद राहणं या आर्थिक राजधानीमध्ये हे अत्यंत गंभीर आहे आर्थिक दृष्टीनं. न्यायमूर्ती दावर यांचा बॅरिस्टर जिनांनी निषेध केला, जे मी तुम्हाला सांगितलं आधीच. टिळकांचे घरोघरी फोटो लागले, टिळकांची पूजा व्हायला लागली. आपण म्हणालो होतो पूर्वार्धामध्ये सुद्धा की टिळक हे याच्या नंतर राष्ट्रीय पातळीचे नेते झाले. लोकांनी खाजगी शपथा घेतल्या. म्हणजे काय? टिळक मंडालेहून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी अमुके खाणार नाही, अमुके करणार नाही, अमुके करेन, अशा तऱ्हेच्या खाजगी शपथा लोकांनी त्या काळामध्ये घेतल्या टिळकांच्या साठी म्हणून. 22 जुलैच्या रात्री शिक्षा सुनावली गेली. रात्रीच्या गाडीने खाडीलकर पुण्याला येतात. टिळकांच्या घरी आल्यावरती त्यांना रडू आवरत नाही. सत्यभामाबाई म्हणतात, यांना जी शिक्षा झाली ती त्यांनी चोरी केली म्हणून नाही, छिनाली केल्याच्या आरोपावरूनही नाही, राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा झाली ना 6 वर्ष. मग तुम्ही असे रडता काय? देशासाठी ही शिक्षा आहे खाडीलकर. सत्यभामाबाई आपल्याला जेव्हा दिसतात तेव्हा चमकून जाणाऱ्या विजेसारख्या दिसतात. त्यामुळं या सगळ्या इतिहासामध्ये सत्यभामाबाई आपल्याला थोड्या दिसतात. त्या काळामधल्या, बरं त्या अशा सामाजिक जीवनामध्ये खूप ऍक्टिव्ह अशा स्त्री नव्हत्या, पण जेव्हा दिसतात तेव्हा कशा दिसतात ती फार महत्वाची गोष्ट आहे. यशवंत या कविराजांनी लिहिलंय, जणू काही लोकमान्यांची मनस्थितीच सांगणाऱ्या ओळी आहेत. वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती, मन मना नाही क्षिती, भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी, मुक्त तो रात्रंदिनी. या ज्या ओळी यशवंतांनी लिहिल्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये लोकमान्य अक्षरशः जगलेले आहेत असं आपल्याला दिसतं. हे मंडालेचं क्रूर गृह होतं तरी कसं, वाचूया आपण. उन्हाळ्यात मंडालेचा तुरुंग म्हणजे लोहार कामाची जणू भट्टीच असे. त्यातच उन्हाळ्यातले वादळी वारे मातीचे थर अंगावर उभे करीत. हिवाळ्यात कमालीची आणि बोचणारी थंडी असे. लाकडी दरवाजे या थंडीपासून कुणाचंच संरक्षण करू शकत नसत. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा आणि सूर्य तापलेला. पाण्यात भिजवलेला टॉवेल जर अंगाभोवती गुंडाळला तर काही मिनिटातच कोरडा होत असे. आमच्यापैकी एकही जण मोठ्या आजारातून गेल्याशिवाय राहिलेला नाही. अशा परिस्थितीत लोकमान्यांनी बौद्धिक लिखाणाकडे लक्ष दिलं हे अपूर्वच. नीट वाचूया हे सगळे शब्द आणि आता बघूया की हे कोणी लिहिलेत. हे शब्द लिहिले आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. टिळक गेल्यानंतर काही वर्षातच याच राजद्रोहाच्या आरोपाखाली नेताजींना या मंडालेमध्येच ठेवलं गेलं. मंडालेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरती
जी भावना जागृत झाली नेताजींच्या मनात, तिथं गेल्यावरही जेव्हा गेले ना शिक्षेसाठी, तेव्हा जेलरला नेताजी म्हणाले की मला लोकमान्यांची कोठडी पाहायची आहे. कारण नेताजींसाठी ते जणू तीर्थक्षेत्र होतं. आणि तिथं राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊन नेताजी हे लिहितायत. हे लिहितायत म्हणजे हे म्हणतायत. कारण हे शब्द आहेत 1 ऑगस्ट 1944 ला सिंगापूर मधल्या आझाद हिंद नभोवाणीवरनं ज्या वेळेला नेताजी लोकमान्यांना श्रद्धांजली देतात, त्या भाषणातले हे शब्द आहेत. एका प्रचंड देशभक्ताने दुसऱ्या प्रचंड देशभक्ताला वाहिलेली ही श्रद्धांजली वाचताना आजही आपल्या अंगावरती काटा येईल. की नेताजी वर्णन करतायत लोकमान्यांचं. आणि तुम्हाला मजा सांगतो, टिळक आपण म्हणालो ना तसे काही फार कवी हृदयाचे नाहीत, संगीत सुद्धा असं फार रसिकतेने ऐकायचे नाहीत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये टिळकांच्या हातून सुद्धा लिहिलं गेलं, इहलोकी दरबार यमाचा अनुदिनी भरतो, पाप पुण्य झडतीला निघुनी मनुज मोकळा तो होतो. टिळकांनीच लिहिलेल्या कवितेच्या ओळी आहेत. परिस्थितीकडे लोकमान्य कसे पाहत होते, ते पत्नीला पत्र लिहितात. आपण आणि दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे. त्यातून कोणीतरी एक हरणार आणि एक जिंकणार. अर्थात आपण हार न जाण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू. दुर्दम्य हे लोकमान्य आहेत जे दुर्दम्य आहे. अशा कठीण प्रसंगी गीतेची आठवण होणं हे स्वाभाविकच होतं. टिळकांचे मित्र सहकारी दादासाहेब खापर्डे लिहितात, भांबावण्यासारखा प्रसंग प्राप्त झाला की तत्काळ लोकमान्यांना कोणत्या तरी गीता वचनाची आठवण होत असे आणि त्या वचनाच्या अर्थाला ते आपलं मन असं करकचून बांधीत की त्यास म्हणजे त्या मनाला भांबावताच येऊ नये. दादासाहेब खापर्ड्यांचं सुद्धा कौतुक आहे. किती सुंदर निरीक्षण केलेलं आहे बघा टिळकांच्या स्वभावाचं. टिळक आणि भगवद्गीता या दोघांच्या नात्याचं अतिशय सुंदर वर्णन. कर्महेतूमध्ये कलह, संघर्ष, तणाव निर्माण झाला की लोकमान्य वळायचे ज्ञानाच्या दालनाकडे, हे तर आपण पूर्वार्धामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आणि मग कारागृहामध्ये विद्यालय सुरू झालं. जर्मन आणि फ्रेंच भाषा स्वतःहून शिकले, कारण त्यातले संदर्भ त्यांना हवे होते म्हणून. गीता रहस्याचं एक वेगळेपण असं आहे की एका बाजूने आपल्याकडचं तत्वज्ञान, पौर्वात्य तत्वज्ञान, त्यात बौद्ध तत्वज्ञानही आलं. दुसऱ्या बाजूने पाश्चिमात्य तत्वज्ञ काय म्हणतात हे टिळक अभ्यासताना आपल्याला दिसतात. त्याचं एक महत्वाचं कारण असं दिसतं आपल्याला की टिळकांना एका बाजूला परंपरावाद्यांना सुद्धा स्वराज्याकडे आणायचं होतं आणि जे पाश्चात्य ज्ञानावरती पोचलेले आहेत त्या सुधारकांना सुद्धा स्वराज्याच्या यात्रेमध्ये सामील करून घ्यायचं होतं. त्यामुळे एक सर्वंकष चौफेर असा बुद्धिमत्तेचा हा अभ्यास आपल्याला इथं दिसतोय. टिळक लिहितात, मला ग्रंथ बाळगण्याची परवानगी मिळाली नसती तर हे दिवस जाणं अत्यंत अवघड होतं, कारण बाहेरील जग आम्हाला शून्य झालं होतं. बघा ना, म्हणजे भावनिक नियोजनासाठी ज्ञानाकडे वळणं. पुस्तकाबद्दलचे हुकूम होते, काय होते? खरं टिळकांनी जवळजवळ 400-450 पुस्तकं स्वतःच्या खर्चाने पुण्याहून मंडालेला मागवली. ही पुस्तकं टिळकांकडे ठेवायला परवानगी नव्हती, ती जेलरकडे होती. आपण जसं इश्यू करून आणतो की नाही पुस्तक लायब्ररीतून, तसं जेलरकडून त्यांना एका वेळी मर्यादित पुस्तकं मिळायची. मग लिहिताना पेन वापरायची परवानगी नव्हती. संपूर्ण गीता रहस्य पेन्सिलीने लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे त्यासाठी वह्या लागायच्या. त्या वह्यांच्या प्रत्येक पानावरती नंबर घातलेला असायचा आणि सही केलेली असायची. म्हणजे आणि एखादं पान काढलं, कोणाकडे संदेश बिंदेश पाठवला तर असलं काही व्हायलाच नको. आणि पेन म्हणजे फाउंटन पेन म्हणजे शाईचं पेन हे कधी वापरायला परवानगी होती तर यांच्या सुटकेच्या संदर्भात जो काही पत्रव्यवहार व्हायचा
एवढ्यासाठीच पेन वापरायचं, बाकी पेन नाही वापरायचं, बाकी पेन्सिल वापरायची. ते असे सगळे नियम होते बरं का. या नियमांच्या मधून गीता रहस्य निर्माण झालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जराही कुरकुर नाही केलेली. हो, हे आहे ना, ठीक आहे, मला माझं ध्येय माहिती आहे. बरं, 52 वर्षाचा माणूस आहे, त्याने तुम्हाला आणि मला माहिती आहे की पेन्सिलीने लिहायचं ना, खूप सारं लिहायचंय, तर किती प्रेशर पडणार. त्या त्या मानानं कुठल्याही पेनचं प्रेशर हे कमी असतं ना. पेन हे सहजगत्या लिहिण्यासाठी तर निर्माण झालं. सो हे अख्खं तसं लिहिलंय बरं का. 400-450 पुस्तकं वाचून संपूर्ण गीता रहस्य हे पेन्सिलीने लिहिलं गेलेलं आहे. गीता रहस्याचा विषय प्रवेश करताना लोकमान्य लिहितात, लोकसंग्रहाची ज्याला पर्वा नाही. लोकसंग्रह याचा अर्थ असा, लोकसंग्रहाची ज्याला पर्वा नाही म्हणजे काय, कोणता माणूस, तर जो आत्मकेंद्रित आहे तो. गीतेमधला लोकसंग्रह हा जो शब्द आहे तो फार चांगला आहे, की ज्याला लोकांची पर्वा आहे, ज्याला लोकांबद्दल आस्था आहे, पण जो लोकांचा अनुनय नाही करत. लोकानुनय आणि लोकसंग्रह हे वेगळे आहेत असं गीताही आपल्याला सांगते. पण लोकसंग्रह महत्वाचा आहे, कारण लोकसंग्रह नसेल तर माणूस आत्मकेंद्रित होतो, आणि आत्मकेंद्रित झाला तर अशा माणसाला, त्याला जगात दुष्टाचं प्राबल्य झालं काय आणि न झालं काय, किंवा स्वतःचा तरी जीव राहिला काय आणि गेला काय, सारखंच. दुष्ट पुरुषाचा प्रतिकार साधूपणाने म्हणजे सज्जनपणाने होणं शक्य असेल तर प्रथम तो सज्जनपणाने शांततेनेच करावा. दुसरा मनुष्य दुष्ट झाला म्हणजे तेवढ्यामुळे आपणही त्याबरोबर दुष्ट झालं पाहिजे, किंवा एक जण नकटा झाला म्हणून इतरांनीही त्यासाठी आपली नाकं कापून घ्यावी, तसं होत नाही. किंबहुना हा धर्मही नव्हे. विनोबांनी एके ठिकाणी असं छान म्हटलंय की दुसरा जर तलवार घेऊन आला तर आपल्याला तलवारीची जरूर नसते, खरं तर पहिली जरूर ढालीची असते. तेव्हा त्याची तलवार आणि आपली ढाल हे जास्त योग्य कॉम्बिनेशन असलं पाहिजे. लोकमान्य असं म्हणतात, पाप कर्माने मिळणाऱ्या जयापेक्षा धर्माने म्हणजे नीतीने मरण आलं तरी ते श्रेयस्कर होत. पण आता हे लोकमान्य आहे, असल्या सज्जनपणाने दुष्टाच्या दुष्ट कृत्याचे निवारण होत नसेल, किंवा सामोपचाराचे वा शिष्टाईचे म्हणणे या दुष्टास पसंत नसेल, तर कंटके नैव कंटकम या न्यायाने पोटिसाने बाहेर न पडणारा काटा. पोटीस म्हणजे काय, आपण गरम हे लावतो ना शेक देऊन, तर शेक देऊन बाहेर न पडणारा काटा अखेर साध्या किंवा लोखंडी काट्याने म्हणजे सुईनेच बाहेर काढणं जरुरी आहे. साधनानाम अनेकता, जे लोकमान्य म्हणायचे ते लोकमान्य आपल्याला इथे दिसतात. पुन्हा दुष्टाचं निवारण नाही म्हटलेलं बघा, दुष्टाच्या दुष्ट कृत्याचं निवारण म्हटलेलं आहे. दुरितांचे तिमिर जावो, दुरित जावो असं नाही म्हटलेलं. ज्ञानेश्वर काय म्हणतात, तिमिर जावो, त्यांचा अंधार. तिमिर म्हणजे अंधार, तो अंधार जाऊ दे. तो दुष्ट कृत्याचं निवारण करायचंय. म्हणजे त्याला मानसशास्त्राच्या भाषेत बिहेवियर ओरिएंटेशन, नॉट पर्सन ओरिएंटेशन. तर पहिल्यांदा सामोपचाराने शिष्टाईनं जावं, पण नंतर बळाचा वापर जर करायचाच असेल, पण तोही योग्य केला पाहिजे. योग्य बळ योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरायचं. आणि जेव्हा तुमचा निरुपाय होतो, म्हणजे पहिल्यांदा सामोपचार, शिष्टाई, पोटिसाने बाहेर न पडणारा काटा, म्हणजे जरी तुम्हाला हिंसा वापरावी लागली तरी ती शौर्य आहे, क्रौर्य नाही. त्या हिंसेमध्ये संरक्षण आहे, संहार नाही. इट्स व्हॅलर, इट्स नॉट क्रुएल्टी. हे डोक्यात घेऊन तुम्ही बळ वापरलं पाहिजे, असं आपल्याला आपले बळवंतराव सांगताहेत. म्हणजे राजकारणामधल्या निर्धारी असर्टिव्ह वर्तनाला तत्वज्ञानाची बैठक देणं, हे या गीता रहस्यामधलं एक महत्वाचं रहस्य आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढे टिळक लिहितात एके ठिकाणी, श्री शंकराचार्यांच्या ग्रंथातून कर्मसन्यास पक्ष जरी प्रतिपाद्य असला तरी ज्ञानी पुरुषांनी व संन्याशांनीही यथाधिकार
धर्मसंस्थापनेसाठी लोकसंग्रहाची कामं करण्यास त्यांची हरकत नव्हती, असं खुद्द त्यांचंच चरित्र साक्ष देत. शंकराचार्यांचं चरित्र काढतात आणि बरोबर लिहितायत ते, की शंकराचार्यांनी सुद्धा पारतंत्र्यम हे किती महत्वाची, त्यांनी पारतंत्र्यम हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलाय, पण पारतंत्र्य हे कशी बाधा आहे, कसं बंधन आहे, हे आधी शंकराचार्यांनी पण सांगितलंय. आणि शंकराचार्यांनी धर्मसंस्थापनेसाठी लोकसंग्रहाची कामं केली. असे तू हिमाचल गेले, वेगवेगळ्या ठिकाणी धर्मचर्चा केल्या, आणि जरी ते कर्मकांडांच्या पासून खूप दूर होते शंकराचार्य, तरी त्यांनी पंचायतन पूजा नावाची एक पूजा सांगितली. एवढंच नाही, म्हणजे काय हे सगळे लोक किती ग्रेट होते. शंकराचार्यांचा विषय निघाला म्हणून पटकन सांगतो की शंकराचार्य हे अतिशय ज्ञानी, ज्ञानमार्गाचे, तत्वमार्गाचे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या पंढरपुराच्या आपला जो विठ्ठल आहे त्याचं एक उत्तम स्तोत्र खुद्द आदि शंकराचार्यांनी रचलेलं आहे, आणि त्यामध्ये त्यांनी पंढरपुराचं वर्णन सुद्धा केलंय आदियोग पीठ म्हणून. म्हणजे ही मंडळी भक्ती कधी, ज्ञान कधी, कर्म कधी, हे बरोबर त्या मंडळींना माहिती होतं. हा शंकराचार्यांचा उल्लेख निघाला म्हणून की धर्मसंस्थापनेसाठी लोकसंग्रहाची कामं करण्यास त्यांची हरकत नव्हती, असं खुद्द त्यांचंच चरित्र साक्ष देत आहे, असं ज्या अर्थी टिळक लिहित आहेत. तेव्हा हा सगळा शंकराचार्यांचा प्रवास, शंकराचार्यांनी ज्ञानासाठी केलेली उपासना आणि लोकांना आपल्या बरोबर घेणं, हे कसं केलं, हे सगळं लोकमान्यांच्या समोर असलं पाहिजे. या काळामध्ये लोकमान्यांना मदत करण्यासाठी, त्यांचं जेवण करण्यासाठी वासुदेव कुलकर्णी नावाचे एक कैदी होते तिकडे. ते साधे कैदी होते, राज्यबंदी नव्हते. त्यांना लोकमान्यांच्या बरोबर दिलं गेलं. या वासुदेव कुलकर्णींनी त्यांच्या मंडालेतल्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि ते प्रथमदर्शी, प्रत्यक्षदर्शी अशा माणसाच्या ह्या आठवणी आहेत, म्हणून त्या आपल्यासाठी इतिहासाचा एक सोर्स, एक आपल्याला एक ऐवज त्याच्यातून मिळतो. त्यांनी टिळकांच्या दिनक्रमाबद्दल लिहिलेलं आहे. कधी उठायचे, कधी काय काय करायचे, ते माझ्याशी बोलत, नाना प्रकारच्या कथा ते मला ऐकवत. टिळकांनी माझी रदबदली केली आणि मला वॉर्डनचा दर्जा मिळाला आणि माझी शिक्षा 1.5 वर्षांनी कमी झाली, असं ते लिहितात. टिळक स्वतःची शिक्षा कमी करू शकले नाहीत, पण टिळकांच्या शिफारसीने वासुदेव कुलकर्णींची शिक्षा मात्र कमी झाली. तिथे टिळकांचा शिधा बरा तर माझा वाईट असे. टिळक माझा शिधा मागवून घेत आणि चिमण्यांना घालत, त्यांचं अन्न ते मला देत. इथल्या चिमण्या एवढ्या धीट झाल्या की टिळक जेवायला बसले की त्यांच्या पानाभोवती चिवचिव करत फिरत कधी त्या टिळकांच्या खांद्यावरती खुशाल बसत. अशा तऱ्हेचे दृश्य पाहणारा तो एकमेव आपण म्हणून यासाठी हा लकी माणूस असला पाहिजे. म्हणजे नंतर ह्यांची सुटका आधी झाली बरं का टिळकांच्या. मग हे पुण्याला आले, धोंडोपंत विद्वांसांना भेटले, टिळकांचा निरोप काय असेल तो सांगितला असेल त्यांनी, पण हे आधी, कारण ह्यांना शिक्षेमध्ये सूट मिळाली, त्यामुळे ह्यांची सुटका टिळकांच्या आधी झाली, कुलकर्णींची. कसं होतं ते वातावरण? तत्वचिंतन, अभ्यास आणि लेखनासाठी अनुरूप वातावरण तर नव्हतंच, आपण पाहिलंच आधीपासून. आणि शिक्षेच्या विरोधात कायदेशीर लढाई सुद्धा सुरू होती टिळकांची बरं का. एका बाजूने 13 फेब्रुवारी 1909चं हे पत्र आहे. म्हणजे खापर्डे स्वतः लंडनला गेले होते. तिकडे अंतिम सुनावणी, जे प्रिव्ही काउन्सिल होतं त्याच्याकडे, अंतिम सुनावणीची तारही तुम्ही थेट लंडनहून पाठवा. माझा तारेचा पत्ता अगदी थोडकाच आहे, टिळक, जेल, मंडाले. जेलच्या आधी सेंट्रल म्हणायची आवश्यकता नाही, कारण दुसरा तुरुंग इथे नाहीच. त्यामुळे तुमचा एक शब्द वाचेल. एका शब्दाला 3 रुपये पडतात. पत्ता फक्त 3 शब्दात लिहावा. आता या जीन्स कुठल्या, हे संचित कुठलं आणि कुठून आलं, हा गमतीनं. आणि पुढे काय लिहायचं हे सुद्धा कळवलंय बरं का, की 3 शक्यता आहेत. ह्यांनी अपील पाठवलेलं आहे की नाही, 3 शक्यता आहेत. ऍडमिटेड, गव्हर्नमेंट नॉट अपोजिंग, पहिली शक्यता. दुसरी शक्यता काय आहे, ऍडमिटेड इन स्पाइट ऑफ अपोजिशन, म्हणजे काय तार करा हे सुद्धा लिहिले, 3 मसुदे लिहिलेत. आणि तिसरं काय आहे, डिसमिस्ड. तर सरकारने टिळकांचा तारेचा खर्च वाचवला आणि
कमीत कमी शब्दामध्ये जी शक्यता होती तीच शक्यता प्रत्यक्षामध्ये आली. पण टिळक किती स्थिर चित्त आहेत ते आपल्याला याच्यामधून दिसेल. अटी मान्य करून सुटका? नाही, 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 नाही. सामाजिक आणि राजकीय काम करताना स्वतःकडे अपंगत्व मी का घ्यावं? अशी शरणागती पत्करणं मला मुळीच मान्य होणार नाही. आता मी 53 वर्षाचा आहे. आनुवंशिकता आणि सर्वसाधारण प्रकृती याचा अंदाज बांधल्यास मी फार तर आणखी 10 वर्ष जगेन. त्यापेक्षा जास्त जगेन असे नाही. कॅल्क्युलेशन करेक्ट होतं, लक्षात येईल तुमच्या. यापैकी 5 वर्ष कोणत्याही अडथळ्याविना सामाजिक कार्य मला करता येईल. बघा, 1914 ते 20. तुम्ही सुचवलेल्या अटी जर मी मान्य करायचं म्हटलं तर मला तुमच्यात येऊन मेलेल्या माणसासारखंच राहावं लागेल. स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा ना, माझं अवतार कार्य किती आहे, कुठपर्यंत आहे, याची एक मर्यादा असणं हे लक्षण अध्यात्माच्या दृष्टीनं. देहामध्ये बांधिलं नाहीये टिळक, देह बुद्धीमध्ये बांधिलं नाहीये. त्यांच्यामध्ये साक्षी भाव आहे. ते आपल्याला सांगतायत असं 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 होणार आहे, हे कार्य मला असं असं करून मला मग जायचंय. तर या मधल्या काळामध्ये मला हा सगळा अंदाज आहे. म्हणून मी आता अपंगत्व घेणार नाही, वैचारिक अपंगत्व मला घ्यायचं नाही. वय तर वाढतच असतं त्यांचं. त्यांना हायड्रोसिल असतो, डिस्पेप्शिया म्हणजे पचनाचा आजार आहे, त्यामुळे अतिसार म्हणजे कोठा ठीक नाही, हिरड्यांचा त्रास, मधुमेह, डायबिटीस होता टिळकांना. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये आणखी एक धक्का बसतो. 7 जून 1912 सत्यभामाबाई त्यांची पत्नी, त्यांचं निधन होतं. टिळक लिहितात, संकटाचा स्वीकार अतिशय शांतपणे करायची सवय मला आहे. तथापि हे संकट असं आहे की त्याचा माझ्यावर जबरदस्त आघात झालाय. आपल्याकडे ज्या समजुती रूढ आहेत त्यानुसार पतीच्या आधी पत्नीनं जाणं याला अनिष्ट मानलं जात नाही. पण अखेरच्या क्षणीही मी तिथं नाही, हे सर्वात क्लेशदायक आहे. अभिव्यक्ती बघा टिळकांची, भावनांची अभिव्यक्ती आहे, पण तिच्यावरती नियोजन आहे. या सगळ्या वातावरणामध्ये ऑक्टोबर मध्ये हायकोर्टातलं त्यांचं अपील उलटतं, लंडनच्या प्रिव्ही काउन्सिल मधलं अपील जातं. पत्नीला लिहितात, दुर्दैवाला धैर्याने तोंड देत राहिल्यास तेच मागे हटेल. या सगळ्यानंतर 2 नोव्हेंबर 1910 गीता रहस्याचं लिखाण सुरू झालेलं आहे. आणि 3.5 महिन्यामध्ये 588 पानं, नंतर गीतेचं मराठी भाषांतर. लोकमान्य लिहितात की भाषांतर करणं विवेचनापेक्षा सोपं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, कठीण आणि सोपेपणा हा सुद्धा किती सापेक्ष आहे ते आपल्याला टिळकांच्याकडे बघून कळतं. अध्याय 4 ते 18 ही त्यांनी 20 दिवसातच लिहिले, स्पष्टीकरण आणि टिपांसहित. म्हणजे तिथे पुन्हा ते योगारूढ अवस्था असली पाहिजे. जे त्यांनी लिहिलंय ते. या गीता रहस्याची पूर्व तयारी बऱ्याच आधीपासून चालू होती. विचार त्यांच्या डोक्यात आधीपासून असणार, आधीच्या पुस्तकांच्या लेखनांमधून सुद्धा असणार. आणि एक आपण लक्षात घेऊया की जेव्हा कधी लोकमान्यांच्या वरती त्रास झाला तेव्हा ते ज्ञानाकडे वळले. हा ताई महाराज खटला होता, त्याच्या दरम्यान त्याने आर्टिक होम ऑफ वेदाचं लेखन केलं. त्या काळामध्ये अब्रूवर शिंतोडे, आर्थिक ओढगस्त, मानसिक तणाव होताच, अशीच परिस्थिती होती. एक प्रकारे असं म्हणता येईल की राजकीय जीवनातील तणाव लोकमान्यांना ज्ञान हेतूवर मन एकाग्र करण्याची किल्ली म्हणूनच काम करत असे. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो. आता आपण थोडेसे येऊया गीता रहस्याकडे. ग्रंथाचं तात्पर्य काढणाऱ्या 7 गोष्टी असतात. मी एकच हे उदाहरण घेतोय, ते फार छान आहे. कारण इथे आपल्याला लोकमान्य हे तत्वज्ञानी लोकमान्य, संशोधक लोकमान्य, वकील लोकमान्य, देशभक्त लोकमान्य हे सगळे एकत्र आलेले दिसतात. आणि तो कर्महेतू ज्ञानहेतू मधला जो अंतराय आहे तो त्यांनी कसा कमी केला हे आपल्याला दिसतं. आता मजा बघा, संपूर्ण भगवद्गीता ही कर्मप्रधान आहे.
हे लोकमान्यांना सांगायचंय. कर्म आहे ते स्वधर्मावरती आधारित कर्म आहे, जे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये हा स्वधर्म आणि देशधर्म, म्हणजे देशासाठी जे करायचंय, स्वराज्यासाठी जे करायचंय, त्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. म्हणून या ग्रंथाचं तात्पर्य काढणाऱ्या 7 गोष्टी काय आहेत, तर टिळक असं म्हणतात की आरंभाला काय आहे, तर आरंभाला गलित गात्र होऊन बसलेला अर्जुन आहे. शेवट काय आहे, करिष्यम वचनमय मम. म्हणून हा अर्जुन म्हणतोय आपल्या श्रीकृष्णाला की तू सांगितलं तसं मी वागणार आहे. म्हणजे तात्पर्य काय आहे की कर्मरहित अवस्थेपासून कर्माकडे जाणं, म्हणजे कर्मप्रधानता गीतेची महत्वाची. शेवटी ग्रंथ हा तात्पर्यासाठी असतो किंवा तात्पर्य हे ग्रंथामध्ये असतं. म्हणून आरंभ आणि शेवट बघा. मग पुढे लिहितात की या संपूर्ण ग्रंथामध्ये समर्थन आणि पुनरोक्ती कसली कसली झाली आहे, तर ती कर्मयोगाचीच झालेली आहे. की सतत म्हणजे कर्मप्रधान किती क्रियापद, संबोधन किती वेळा श्रीकृष्णाने वापरली आहेत, हे सुद्धा लोकमान्यांनी काढलंय बरं का. म्हणजे समर्थन आणि पुनरोक्ती कसली आहे कर्मयोगाची. अपूर्वता काय, गीतेचा नवेपणा काय, तर गीतेचा नवेपणा हा आहे स्थितप्रज्ञ ज्या ही कल्पना ही गीतेने प्रथम मांडली. पण तो स्थितप्रज्ञ सुद्धा हा कार्यापासून कर्मापासून हा वेगळा नाहीये. तो जरी स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचला तरी सुद्धा तो लोकांसाठी काम करतो आहे. ही गोष्ट फार महत्वाची. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. त्यामुळे हा जो अपूर्वता यज्ञ वृत्ती, गीतेची अपूर्वता कशात आहे, तर यज्ञ हे फक्त कर्मकांड नव्हे, तर ज्ञानामध्ये जीवनामध्ये यज्ञ वृत्ती यावी. ती यज्ञ वृत्ती काय सांगते, इदम न मम, म्हणजे फलावरचं तुमचं स्वामित्व काढा पण कार्यरत राहा. हा अपूर्वता, ही अपूर्वता गीतेची. फल म्हणजे झालेला परिणाम काय आहे, तर श्रीकृष्ण हा धर्मयुद्धासाठी, स्वतःच्या कर्तव्य पालनासाठी, स्वधर्माच्या व्यक्ततेसाठी, अभिव्यक्तीसाठी हा कार्य तत्पर झालेला आहे. मूळ हेतूपासून दूर नेणारा भाग किती गीतेमध्ये, तर मग लोकमान्य आपल्याला सिद्ध करून सांगतात की संपूर्ण गीता ही इतकी फोकस्ड आहे की ती तुम्हाला कधीही कर्मापासून दूर नेत नाही. आणि उपपत्ती म्हणजे अंतिम संदेश काय आहे, तर अंतिम संदेश हा आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन हे जिथे एकत्रितपणे राहतात, जिथे ज्ञान आणि कर्म, ज्ञान कर्म भक्ती जिथे एकत्रितपणे राहते, तिथेच श्री, तिथेच ऐश्वर, तिथेच संपत्ती, तिथेच ज्ञान राहत असतं. आणि म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे गीतेचं तात्पर्य आहे. आणि ही गीता तुम्हाला कर्माकडे वळा असंच सांगते. बघा, धर्म ज्ञान हेतू कर्म हेतू याचा हा संयोग एका छोट्याशा उदाहरणातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. गीता रहस्याच्या उपसंहारामध्ये ज्ञान हेतूबद्दल लोकमान्य लिहितात, अशा रीतीने गीता धर्म सर्वतोपरी निर्भय आणि व्यापक असून समत्व म्हणजे वर्णाचा, ज्ञातीचा, देशाचा दुसरा कोणताच भेद न ठेवता सर्वांना एकाच मापाने एकच सद्गती देणारा व इतर धर्मांबद्दल योग्य सहिष्णुता दाखवणारा ज्ञान भक्ती कर्मयुक्त गीता धर्म सनातन वैदिक धर्म वृक्षाचे अत्यंत मधुर आणि अमृत फल आहे. इंटरेस्टिंग आहे. सहिष्णुता यामध्ये जी तितिक्षा म्हणतो आपण, रेझिलियन्स म्हणतो, त्या तितिक्षेमध्ये उपनिषद आपल्याला सांगतात की सहिष्णुता हा या तितिक्षेचा भाग आहे. सहिष्णुतेशिवाय तितिक्षा नाही. त्यामुळे सहिष्णुता ही त्यानंतरच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. पोस्ट मंडाले हे लोकमान्य वैयक्तिक राजकीय सामाजिक जीवनामध्ये सुद्धा खूप जास्त सहिष्णू झालेले दिसतात. खूप जास्त त्यांच्यामधली तितिक्षा, रेझिलियन्स, दुसऱ्यांना समजून घेणं हे नव्हतं असं नाही, पण ते एक मॅच्युअर, त्याला एक पोक्तपणा आलेला पुढच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. पुन्हा इथं आपल्याला काय दिसतंय की हा व्यापक आहे गीता धर्म, म्हणजे हा ज्ञान हेतू सफल आणि याच्यामध्ये सनातन वैदिक धर्म वृक्षाचं परंपरेला
आज जोडलेला आहे. सनातन याचा अर्थ नित्य नूतन असा आहे. त्यामुळं हा नित्य नूतन असा वैदिक धर्मवृक्ष आहे. आणि त्यामध्ये कसं आहे की हा नित्य नूतन आहे, हा वेदांमधून आलेला आहे, हा उपनिषदांमधून आलेला आहे. आणि हा वेदांचं उपनिषदांचं मधुर आणि अमृत फल आहे असं त्याच्यामध्ये सांगतायत. म्हणजेच वेद हे एका बाजूने कर्म आणि उपनिषद हे ज्ञान, या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे गीतेमध्ये आहेत. आणि तो गीतेचा अर्थ ज्ञानहेतूच्या दृष्टीने लोकमान्य आपल्या समोर मांडतायत. कर्महेतूचं सूचन कसं करतायत बघा. गीता धर्म हा नित्य धर्म ओळखून केवळ कर्तव्य म्हणून सर्व भूत हितार्थ, सर्व जे लोक आहेत त्यांच्या हितासाठी शेकडो खटाटोप करणारे महात्मे आणि कर्ते पुरुष जेव्हा या भरतभूमीस अलंकृत करत होते, तेव्हा हा देश ज्ञानाच्याच नव्हे तर ऐश्वर्याच्याही शिखरावर पोहोचला होता. आणि हा उभयत्र श्रेयस्कर पूर्वतर धर्म सुटला, तेव्हा त्याला निकृष्ट स्थिती प्राप्त झाली, हे कोणासही सांगावयास नको. नीट बघा, गीता धर्म हा नित्य धर्म, ज्याच्यामध्ये काय आहे बघा, सर्व भूतहितार्थ म्हणजे लोकसंग्रहासाठी निष्काम वृत्तीने काम करणारे, खटाटोप करणारे. खटाटोप हा शब्द आपण थोडा नकारात्मक घेतो, तसा नाही तो घ्यायचा. निष्काम वृत्तीने काम करणारे महात्मे आणि कर्ते पुरुष. कर्ते याचा अर्थ कर्ते, कृती प्रधान, कर्म प्रधान, जेव्हा या भरत भूमीस अलंकृत करत होते, तेव्हा भरत म्हणजेच त्याच्यामध्ये भरण पोषण आहे. भारत हा आपला देशच जणू आपला जो शब्द आहे, आपला अर्थ आहे आपल्या देशाचा, तो या भरण पोषण यामध्ये जो रत, विकास ज्यामध्ये जो रत, तो भारत. असंच खर तर वेदांच्या मधूनही आलाय हा शब्द भारत. हा अलंकृत करत होते तेव्हा हा देश ज्ञानाच्याच नव्हे तर ऐश्वर्याच्याही शिखरावर पोहोचला. ऐश्वर्याचा अर्थ आपण बघितला, भग हा शब्द, भगवान. वान म्हणजे तो हे आहे, सफिक्स आहे की त्याच्यामध्ये वन हू पॉझेसेस भग इज भगवान. तर तो भग म्हणजे ऐश्वर, आणि त्या ऐश्वर्याच्या मध्ये ज्ञान सुद्धा आलंच आहे त्या ऐश्वर्यामध्ये. म्हणजे सगळ्याच वेदिक वाङ्मयामध्ये आपल्याला हे दिसतं. आणि हा उभयत्र श्रेयस्कर, उभयत्र म्हणजे कोणाला, व्यक्तीला आणि समष्टीला. श्रेयस याचा अर्थ असा आहे की प्रेयस आणि श्रेयस मधलं श्रेयस आहे ते. हे पुन्हा उपनिषदामधलं आहे की प्रेयस याचा अर्थ वन दॅट इज अट्रॅक्टिव्ह, श्रेयस याचा अर्थ वन दॅट इज मिनिंगफुल. तर गीता धर्म हा उभयत्र म्हणजे व्यक्ती आणि समष्टी यांना प्रेयस कडून श्रेयसकडे नेणारा, वन दॅट इज अट्रॅक्टिव्ह पासून वन दॅट इज मिनिंगफुल कडे नेणारा असा धर्म जेव्हा सुटला, तेव्हा या देशाला निकृष्ट स्थिती प्राप्त झाली. बघा, त्या ओळी आहेत, पण त्यातल्या प्रत्येक शब्दावरती आपण जर लक्ष देत गेलो तर आपल्याला काय म्हणायचंय लोकमान्यांना हे नेमकं कळेल. आणि हे त्यांच्या कर्म हेतूचं सूचन आहे असं आपल्याला दिसेल. या कर्म हेतूचं आलेखन करताना गीतारहस्यामध्ये लोकमान्य लिहितात, भक्ती, ब्रह्मज्ञान आणि कर्तृत्वाची जोड घालणारे सत्पुरुष पुन्हा या क्षेत्रात निर्माण होत. भक्ती याचा अर्थ इमोशन्स, ब्रह्मज्ञान याचा अर्थ कॉग्निशन विचार, कर्तृत्व याचा अर्थ कर्म. म्हणजे विचार, भावना आणि कर्म यांची जोड घालणारे सत्पुरुष पुन्हा या क्षेत्रात निर्माण होत. आणि नंतर ते ऋग्वेदामध्ये यज्ञ मंडपातील लोकांना उद्देशून केलेलं भाषण सांगतात. तो श्लोक असा आहे की तुमचा अभिप्राय एकसारखा असू दे, म्हणजे वाणी एक असू दे, तुमची हृदय एकसारखी असू देत म्हणजे तुमच्या भावना एक असू देत, आणि तुमचं मन एकसारखं असो म्हणजे तुमचे विचार सुद्धा एकत्वाने चालू देत, जेणेकरून संघ शक्तीची बळकटी होईल. म्हणजे हा उपसंहार सुद्धा माणसाकडून समूहाकडे, समूहातल्या माणसाकडे, माणसातून निर्माण होणाऱ्या समूहाकडे आणतो. आणि त्यामध्ये शांती, पुष्टी आणि तुष्टी, ऐहिक सुख हवे
हा अभिप्राय पुष्टीने व्यक्त होतो. पण पुष्टी अनावर होऊ नये म्हणून तुष्टीची, संतोषाची मर्यादा पुढे ठेवली आहे. कारण जर ऐहिक सुख हवं, पुष्टी हवी, पण नाहीतर काय होईल, नाहीतर त्याची आसक्ती होईल. नाहीतर मग आपल्याला कुठे थांबायचं हे कळणारच नाही. त्यालाच आपल्याकडे विषय वासना असं म्हटलेलं आहे. म्हणून पुष्टी अनावर होऊ नये यासाठी संतोषाची मर्यादा. संतोषाचा अर्थ असा की ज्या वेळेला तुम्ही कोणताही ऐहिक सुखकर असा दृष्टिकोन घेत आहात, असा अनुभव घेत आहात, तेव्हा त्या अनुभवामधला संतोष अनुभवा. संतोष अनुभवलात, त्यातलं समाधान अनुभवलं की तुमची जी हव्यासाची भावना आहे ती थोडी कमी होईल. तृप्तीची भावना ही प्रोसेस सॅटिस्फॅक्शनच्या प्रमाणात आहे. अनुभव घेताना तुम्ही तो संतोष जितका घ्याल, जितकं समाधान निर्माण कराल, प्रोसेस मधलं समाधान जितकं निर्माण कराल, आस्वादामधलं समाधान जितकं निर्माण कराल, तेवढी तुमच्या मनातली हव्यासाची भावना कमी होईल. हवस वाटणं हे स्वाभाविक आहे माणसासाठी. हव्यास हा माणसाला त्याच्या विकासापासून दूर नेऊ शकतो. त्याच्यासाठी ही तुष्टीची मर्यादा आहे. म्हणून शांती, पुष्टी आणि तुष्टी या तिन्ही गोष्टी समप्रकारे मिळवाव्या. समत्वम योगम उच्यते. कुशलतापूर्वक मिळवाव्या. योग कर्मसु कौशलम. आणि हेच आपल्याला भगवंत सांगतोय की ज्ञान आणि ऐश्वर्य, कर्माखेरीज ऐश्वर्य अशक्य. म्हणून ज्ञान आणि कर्माची कधीही ताटातूट करू नये. ज्ञान, कर्म आणि भावना ह्या गोष्टी एकत्र हव्यातच हो. म्हणजे कर्म करताना त्याच्यामध्ये भावना हवी आणि त्यानंतर यज्ञवृत्ती हवी. त्या कर्माचं फल हे समाजाच्या चरणी, ईश्वराच्या चरणी अर्पण करण्याची, तेही स्वेच्छेने, तेही समर्पण भावनेने. आणि म्हणून ज्ञानाची कर्माची ताटातूट अयोग्य. लक्षात आलं? ज्ञान हेतू, कर्म हेतू एकत्र आले. म्हणजे एकाच बाजूने लोकमान्य त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामधला कलह सुद्धा दूर करतायत आणि दुसऱ्या बाजूने एक अत्यंत इंटिग्रेटेड अशा पद्धतीचं तत्वज्ञान सुद्धा तत्कालीन राजकीय, सामाजिक, भारतीय जीवनासाठी जे हवं त्याचं इंटरप्रिटेशन ते आपल्याला देत आहेत, त्याचं दर्शन ते आपल्याला देत आहेत. म्हणून या अर्थाने लोकमान्य हे दार्शनिक ठरतात, दर्शन देणारे ठरतात. आणि ते करत असताना लोकसंग्रहाची जाण बघा. मी पुस्तक मराठीत लिहिलं याचं कारण मला गीतेचा कर्मयोग माझ्या लोकांना शिकवायचा आहे, इंग्रजांना किंवा युरोपियन समाजाला शिकवायचा नाही. आम्ही कर्मयोगाला अंतरलो आहोत, त्याचा आमच्या लोकांना साफ विसर पडलाय. आमची दैन्य अवस्था हा कर्मयोग विसरल्याचा परिणाम आहे. नंतर अर्थातच इंग्रजी रूपांतरण इतर अनेक भाषांमध्ये गीता रहस्याची रूपांतर झालीत. मंडालेचा हा तुरुंग, त्याचा हा फोटोग्राफ. अशा प्रकारे आपल्याला दिसतं की अधीर असा तो रेसलेस ब्लंट डेव्हिल आपण पूर्वार्धात पाहिला, तरुण टिळक, ते आता सुधीर झालेले दिसतात. फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक. 1914 टिळकांची मंडालेहून सुटका होते. टिळक तर पुण्यामध्ये पोहोचतात, पण गीता रहस्याची हस्तलिखित काही पुण्यामध्ये येत नाहीत. ऑगस्ट मध्ये येतात. सरकार तपासून घेतं ही सगळी हस्तलिखित आहेत ती. टिळकांचे सगळे जे सहकारी असतात ते थोडे चिंतित होतात. ते म्हणतात की नाहो, इतकं सगळं या माणसाने काम केलंय तिकडे बसून, हस्तलिखित आली नाही तर सगळं फुकट नाही का जाणार. टिळक म्हणतात, सिंहगडास एकांतात 4 महिन्यात मी ग्रंथ पुन्हा लिहीन. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. क्या बात. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. हा जो आत्मविश्वास आहे हा ज्ञानाने, कर्माने आणलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जेलरचा अहवाल मागवला सरकारने, अधिकृत भाषांतरकाराचा अहवाल मागवला. कारण गीता रहस्यात राजकारण आहे टिळकांचं हे समजण्या इतकं
सरकार काही दूधखुळं नव्हतं, त्यांनाही पाहायचंच होतं. रॅम्से मॅकडोनाल्डने सुद्धा आधीच लिहून ठेवलंय की गीता ही देशद्रोहीच आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं. गीता रहस्य पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये तुकारामांचं वचन लोकमान्यांनी लिहिलंय, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे काय म्या पामरे जाणावे हे. म्हणजे मी तुमच्या समोर हे सगळं ज्ञान आणून ठेवतोय, फक्त अर्थातच कर्ममार्ग आहे. सर्व टीका भाष्य बाजूला ठेवून नुसत्या गीतेची स्वतंत्र विचारपूर्वक आम्ही अनेकदा पारायण केली. एव्हरी रीडिंग वॉज अ न्यू डिस्कव्हरी असं दिसतंय लोकमान्यांच्या बाबतीत. त्यांचं पहिलं व्याख्यान 1902 साली त्यांनी नागपूरला दिलं. शंकराचार्यांच्या सोबत केलेल्या चर्चेचा उल्लेख आहे या प्रस्तावनेत. श्रीपती बुवा भिंगारकर हे अतिशय चांगले अभ्यासक होते, टिळकांचे मित्र होते, त्यांचं ऋण मानलेलं आहे. आणि कोहिनूर हिऱ्याला हे नवं पैलू पाडलंय असं म्हटलेलं आहे. शिस पेन्सिलीचं लिखाण हा उल्लेख आहे प्रस्तावनेत, आणि चांगल्या स्वदेशी कागदावर याची छपाई करत आहोत असं सुद्धा टिळकांनी म्हटलेलं आहे. आणि अर्थातच हे जेव्हा प्रसिद्ध झालं त्याच्यानंतर खूप त्याचा खप झाला, त्याच्या आवृत्त्या निघाल्या, आणि लोकांना जरी कळायला जड होतं तरी त्या काळामध्ये तुमच्या घरी तुमच्या हातात गीता रहस्य असणं ही एक फॅशनची गोष्ट झाली होती. त्यामुळं अनेक जण हे गीता रहस्य मिरवत असत, वाचलं किती माहित नाही. पण टिळक हे मुळाने कसे होते, तर टिळकांच्या मृत्यूनंतर लिहिलेला हा मृत्यूलेख आहे की टिळक हे वंशाने मराठा म्हणजे मराठी महाराष्ट्रीयन, जातीने ब्राह्मण व पेशाने वकील होते, पण मूळच्या कलाने बहुधा एक अभ्यासक. टिळकांच्या मधला हा जो संशोधनाचा भाग आहे, हा जो तत्वज्ञानाचा भाग आहे, तो गीता रहस्यामध्ये फार महत्वाचा आहे. टिळकांची मूळ वृत्ती अभ्यासकाची संशोधकाची होती, ते राजकारणात पडले हा एक अपरिहार्य अपघात होता. सदानंद मोरे लिहितात त्यांच्या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकामध्ये. ते सुद्धा टिळकांच्या बद्दलचं हे योग्य वर्णन आहे की मुळातली वृत्ती तो ज्ञान हेतू होता, आणि अपरिहार्य अपघात म्हणजे कर्महेतू, आणि या दोघांचं मिलन म्हणजे ज्ञान ज्ञान कर्म यज्ञातून येणार भावनिक नियमनाचं सामर्थ्य जे आपल्याला दिसतंय आपल्या गीता रहस्यामध्ये. जे भावनिक नियमन लोकमान्यांनी कमावलं त्याची काही उदाहरणं आपण बघूयात. 1903 साली त्यांच्या एका मुलाचा मृत्यू होतो. तो एका साथीमध्ये होतो. दुःख पचवणं म्हणजे काय, त्यांचे लेखनिक आहेत आवी कुलकर्णी म्हणून, ते लिहितात. ते ना लिखाण घ्यायला, म्हणजे अग्रलेख असेल काही लिखाण घ्यायला, लिहून घ्यायला म्हणून टिळकांकडे येतात. दरवाजा वाजवतात, दरवाजा बंद असतो, टिळक पलीकडे, आणि टिळक सवयीने आपल्या मुलाला हाक मारतात विश्वनाथ अशी, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे हा मुलगा नाहीये, तो गेलाय. दार वाजवताच टिळक विश्वनाथ अशी सवयीने हाक मारतात आणि लगेच उठून कडी काढतात. दुःखाचा आलेला उमाळा त्यांनी ताबडतोब कसा गिळून टाकला हे त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होतं, असं इथे या लेखनिकांनी लिहून ठेवलेलं आहे. भावनिक नियमनाचं दुसरं उदाहरण, एका मुलाखतीत मंडालेहून आल्यावरती टिळकांना विचारलं, मंडाले येथे सुपारी शिवाय कसे चालले, कारण सुपारी खायचे ना, सुपारी कातरायचे. तर टिळक सांगतात, सुपारी म्हणजे काही ऑक्सिजन नव्हे की ज्या वाचून माणसाला जगणं अशक्य आहे. हेही भावनिक नियमनाचं उदाहरण. निग्रह किती महत्वाचा. चिरोल खटला जेव्हा ते हरले, पुढची गोष्ट आहे 1819 सालची, दावी गोखल्यांना पत्र लिहितात, केसचा निकाल अनपेक्षित लागल्यामुळे मी खचून गेलो असेन ही समजूत पूर्णपणे निराधार आहे. माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळलं तरी निराश न होता माझ्या उद्दिष्टांसाठी मी त्या कोसळलेल्या आकाशाचा उपयोग करेन. असेल त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. परिस्थितीला आपल्यावर सत्ता गाजवू देता कामा नये. आजवरच्या माझ्या कामाचं वैशिष्ट्य हेच आहे. मला वाटतं टिळकांचे हे शब्द आणि ही वाक्य थेट आजच्या वास्तवामध्ये आपल्याला आणून त्यांच्याकडे पाहायला हरकत नाही, की माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळलं तरी निराश न होता माझ्या उद्दिष्टासाठी मी त्या कोसळलेल्या आकाशाचा उपयोग करेन. ही जी तितिक्षा आहे लोकमान्यांची, ती माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे घटक
यामधला विवेक मी सतत करेन आणि नियंत्रणाखाली असलेल्या घटकांचा सतत उपयोग करत राहील. म्हणून शेवटी ते लिहितात, आजवरच्या माझ्या कामाचं वैशिष्ट्य हेच आहे. असे टिळक की जे हा कर्मयोग स्वतः जगले, जे जगत होते तेच त्यांनी अभ्यासपूर्वक जगाला सांगितलं आणि त्याचाच एक आविष्कार म्हणजे गीता रहस्य. गीता रहस्य जेव्हा लिहिलं त्यानंतर सुद्धा मी म्हणालो टिळकांच्या मध्ये फरक पडला, ते जास्त सहिष्णू झाले. कारण टिळकांच्या ज्ञानहेतू आणि कर्महेतू मध्ये संघर्ष निर्माण करणारा महत्वाचा विषय सामाजिक सुधारणांचा होता. राजकीय कर्महेतूला प्राधान्य दिल्यामुळे सामाजिक सुधारणांचा त्यांचा आग्रह मागे पडला आणि या संदर्भातल्या अनेक आरोपांचा त्यांना सामना करायला लागला. आगरकरांनी लिहिलंय, टिळक खरं तर आमच्याच सुधारणावादी पक्षाचे, पण आपली खरी मतं दडवून ते सनातनी लोकांमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन त्यांच्यासारखे वागत आहेत. आगरकरांचंच मत आहे टिळकांच्या बद्दलच. टिळकांची तात्विक भूमिका ही सुधारणावादी असू शकते, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र न बुद्धिभेद जनयेत अज्ञानाम कर्मसंगिणः, वैयक्तिक जीवनामध्ये जरी ते सुधारणावादी होते तरी त्यांना लोकांना बरोबर घेऊन जायचं होतं. भगवद्गीता त्यांच्या जीवनामध्ये आली 1872 साली वडिलांसाठी गीता वाचत असताना, आणि या महान ग्रंथाच्या तात्पर्याबद्दलची जिज्ञासा त्यांच्या मनात जागृत झाली. पुढे प्राचीन तत्वज्ञानाच्या ग्रंथांचं वाचन मनन चिंतन करत त्यांना कर्महेतू राजकीय जागृतीचा मिळाला आणि त्यामुळे गीतेचा अर्थ त्यांनी लावला तो प्रवृत्ती मार्गाने, निवृत्ती मार्गाने नव्हे. या मांडणीला परंपरावाद्यांकडून विरोध झाला तर त्याचा सामना करायला भारतीय संदर्भ आणि सुधारक मतालाही आवाहन करण्यासाठी अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, मिल, स्पेन्सर, कांट, ग्रीन या पाश्चात्यांचे अभ्यासपूर्ण दाखले. अशा पद्धतीने गीता रहस्य हा ग्रंथ संपन्न होत असतो. आणि टिळक लिहितात की आभार कोणाचे मानायचे नाहीत, मी आपलं काम केलं. आभार प्रदर्शनास आमच्या वेदांत शास्त्रात आधार नाही. समजा लग्न लागल्यावर नवऱ्याने नवरीचे आणि नवरीने नवऱ्याचे आभार मानले तर ते योग्य होईल काय? लग्न जसं दोघांचं कार्य तसं स्वराज्य मिळवणं हे सर्वांचं कार्य आहे. त्यामुळं इथे तुम्ही कोणत्याही तऱ्हेचे उपचार आणू नका. या ग्रंथामधला जो काही अनुकरण्यासारखा भाग आहे तो घ्या, त्याच्यावरती विचार करा आणि मगच अनुकरण करा. अशा प्रकारे कर्महेतू आणि ज्ञानहेतूचं मिलन या गीता रहस्यात होतं. टिळक म्हणतात की भगवद्गीता कर्मप्रधान ही मांडणी विशाल कर्महेतूला पोषक, आणि ही मांडणी सिद्ध करण्यासाठी टिळकांनी केलेली प्रचंड बौद्धिक तालीम ही ज्ञानहेतूला पोषक. शंकराचार्यांनीच म्हटलंय, को नरका परतंत्रता. त्यामुळे पारतंत्र्य हे एका बाजूने आपल्या देशाला त्यावेळी ग्रासलेलं होतं, ग्रासून राहिलेलं होतं, आणि टिळकांना त्यावरतीही काम करायचं होतं. आणि को नरका परतंत्रता याच्यामध्ये जे जीवात्मा आणि परमात्मा ह्यांचं नातं शंकराचार्यांनी सांगितलंय तेही त्यांना अधोरेखित करायचं होतं. पण कर्महेतू होता ते राजकीय स्वातंत्र्याचा. सामाजिक जागृती त्या ध्येयाला पोषक तेवढीच त्यांनी ती ठेवली. म्हणजे एकदा शिवजयंतीचा उत्सव असतो रायगडावर, तर सर्व जाती धर्मात जातीचे लोक आलेले असतात. मग आता एकत्र तर बसवायचंय म्हणून ते काय करतात, 4 हात वेगळे करतात. म्हणजे काय, एकत्र पण जेवता येईल आणि विटाळे होणार नाही. आणि सगळे वाढणारे असतात ते ब्राह्मण करतात. त्यामुळं एकत्रित जेवण होतं. आणि तरी सुद्धा हे असे जे पर्याय होते ते त्यांना प्रॅक्टिकली काढायला लागलेत त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये, असं आपल्याला दिसतं. मंडालेनंतर यामध्ये काही प्रमाणात परिवर्तन दिसतं. मार्च 19 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी परिषदेमध्ये टिळकांचं वाक्य आहे की अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्याला देवच म्हणणार नाही. त्यामुळे असा फरक झालेला दिसतो. पण कर्महेतू मुळे त्याला मर्यादाही आहेत. या परिषदेमध्ये ते बोलले पण जाहीरनाम्यावरती सही नाही केली. त्यामुळं हा सतत कसरत त्यांची राजकीय आणि सामाजिक जीवनातली व्यक्ती म्हणून चाललेली सुद्धा आपल्याला दिसते. आमचा ह्या पुढचा शिवाजी मुसलमानांमध्ये जन्माला येऊ शकतो, हे टिळकांचं वाक्य आहे बरं का. इंग्लंडच्या भेटीनंतर, कारण पहिल्यांदाच परदेशात गेले बघा, गांधीजी असू देत, सुभाषबाबू असू देत,
सावरकर असू देत, आंबेडकर असू देत, ती सगळी मंडळी ना खूप तरुण असताना परदेशात गेली. तुम्ही जेव्हा तरुण असताना परदेशामध्ये जाता त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट, वेगळा परिणाम तुमच्यावरती होतो. टिळक मात्र त्यांच्या अगदी 60च्या सुमारासच इंग्लंड भेटीमध्ये गेले. इंग्लंड भेटीला गेले, म्हणजे परदेश प्रवास हा त्यांचा त्या काळीच झाला. पण तरी सुद्धा टिळकांच्या मध्ये सुधारणावाद आहे बरं का. हे 1907चं भाषण आहे, म्हणजे खूप आधीच आहे. पण बघा, ब्राह्मणादी 4 वर्ण हे एकाच विराट पुरुषाची 4 अंग आहेत, ही गोष्ट सर्वमान्य आहे. असं असूनही पायाचा विटाळ डोक्याला होतो असं मानणं असमंजसपणाचं आहे. या बाबतीतील लोकांच्या वेड्या समजुती नाहीशा केल्या पाहिजेत. लोकांना या गोष्टी समजावून देणं धर्मगुरूंचं कर्तव्य असून धर्मगुरू हे कर्तव्य न बजावतील किंवा उलट कृती करतील तर त्यांना प्रसंगी बाजूला सारून समाजाने लोकांच्या समजुतीत जरूर तो फरक घडवून आणला पाहिजे. म्हणजे सतत कुठेतरी ते पुरस्कार सामाजिक सुधारणा करतात, पण फार त्यांना पुढे जाता येत नाही असं आपल्याला दिसतं. आता टिळक मंडालेहून परत आले. गीता रहस्याचं प्रकाशन झालं जून 1915. राजद्रोहाचा 3रा खटला सुरू झाला 1916ला. त्याच सुमारास होमरूल चळवळ सुरू झाली. काँग्रेसमध्ये टिळकांचा पुनःप्रवेश हा तर आता अटळच होता, कारण त्यांच्या पातळीचा दुसरा नेताही नव्हता. मग मुस्लिम लीग बरोबरचा लखनौ करार झाला. राजद्रोहाच्या 3ऱ्या खटल्यामधून मात्र इथेही जीनाच वकील होते गांधीजी लोकमान्यांचे. या 3ऱ्या खटल्यामध्ये ते निर्दोष सुटले, म्हणजे त्यांना काही शिक्षा झाली नाही, दोषमुक्त झाले. या संपूर्ण काळामध्ये लखनौ कराराच्या नंतर एकमेव भारतीय पातळीचा नेता म्हणून भारतभर जनजागृती केली. आपण पूर्वार्धामध्ये त्यांचं 1 वर्ष पाहिलं बघा, कर्माचा झपाटा ह्याच्यामध्ये. ती प्रचंड जनजागृती, रोजचा प्रवास, भाषणं ठरलेली आणि न ठरलेली ही सगळी लोकमान्य करत होते. मग चिरोल खटल्यासाठी लंडनला प्रयाण. मग त्यानंतर काँग्रेसच्या मंचावरती असहकारिता आली. त्या भागात सामाजिक विचारबंधन चालू होतं आणि त्यांची शेवटची काँग्रेस ही अमृतसरची काँग्रेस. सतत कार्यमग्न होता हा माणूस आणि कर्मयोग जगणारी व्यक्ती होती लोकमान्य. म्हणजे गीता रहस्य ते लिहून थांबले नाहीत. गीता रहस्य लिहिण्याआधी, गीता रहस्य लिहिण्यानंतर हा ज्ञान कर्मयोग स्वतःच्या जीवनातून जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माणसाने केला. माणूस म्हणूनच्या मर्यादा, परिस्थितीच्या मर्यादा या आपण ओळखून घेतल्या पाहिजे. पण आपण कोणत्याही महापुरुषावरती कोणत्याही तऱ्हेचं लेबल लावण्याआधी विचार करावा, अभ्यास करावा. आणि ते लावणारं लेबल त्या महापुरुषाला चिकटणार आहे का आज? का ते लेबल लावून आपणच आपल्या संकुचित विचारांमध्ये स्वतःची मग्नता वाढवतो आहोत? असा विचार इतिहासाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी करणं हे फार आवश्यक आहे. 1919 साल सरतं आणि 1920 मध्ये जुलैच्या शेवटी टिळकांना त्रास व्हायला लागतो, तब्येत बिघडते. या त्यांच्या शेवटच्या आजाराबद्दल डॉक्टर गोपाळ सदाशिव पळसुले लिहितात, टिळक अगदी ग्लानीत जात असतात. तिथे जवळच भगवद्गीतेची पोथी, त्यातील भगवान श्रीकृष्णाचं चित्र समोर धरून एका गृहस्थांनी हे काय आहे असं टिळकांना विचारलं. त्या चित्राकडे बराच वेळा पाहिल्यावर टिळक म्हणाले, हे श्रीकृष्णाचं चित्र आहे, त्याच्या चरित्राचं सर्वांनी अनुकरण करावं. आणि नंतर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम हा संपूर्ण श्लोक तोंडाने म्हणून त्या चित्रास त्यांनी नमस्कार केला. हे ग्लानीमध्ये जातायत, पण ज्ञान हेतू त्या ग्लानीमध्ये सुद्धा त्यांच्या सोबत आहेच. फक्त ज्ञान हेतू नाही, कर्म हेतू पण आहे. शेवटच्या 4 दिवसामध्ये लोकमान्यांनी ग्लानीमध्ये बोललेली वाक्य गवी केतकरांनी लिहिली आहेत. 1818 साली असं झालं, परवा हे 1918 साल आलं. 100 years हिस्ट्री, आम्ही असे दीन झालो. 1818 म्हणजे पेशवाईचं पतन. आणि म्हणून ती 100 वर्ष त्यांच्या डोक्यात इतिहास फिरतोय बरं का ग्लानीमध्ये सुद्धा.
पंजाब मॅटर मध्ये तुम्ही काय करणार? पटेल या स्टार केली काय? आम्ही स्पेशल काँग्रेस भरवणार आहोत. हा पंजाब मॅटर, हा त्या काळातल्या राजकारणाचा, जालियनवाला बाग, या सगळ्या इतिहासाचा याच्यामध्ये संदर्भ आहे. माझी अशी खात्री आहे आणि आपणही विश्वास बाळगा की हिंदुस्थानला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही. हे ग्लानीमध्ये कुठेतरी भाषण करतायत, पण तिथेही देशाबद्दलच भाषण करतायत. आणि शेवटी आपण आणि जनता यांनी जे परिश्रम केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कुणाशी बोलताय तो? मला वाटतं या अखेरच्या ग्लानीमध्ये सुद्धा लोकमान्य स्वातंत्र्याचीच स्वप्न पाहत आहेत. त्या वास्तवामध्ये सुद्धा ते स्वातंत्र्याचा ध्यास सोडत नाहीये. वास्तव नेहमीच असू दे किंवा ग्लानीमधलं, या माणसाचा ध्यास हा एकच होता. एका बाजूने ज्ञान, दुसऱ्या बाजूने कर्म, आणि या दोघांची सांगड कशी घालायची. लोकमान्यांची प्राणज्योत मालवते आणि लोकमान्यांचा मृतदेह हा त्या सरदार गृहातून खाली आणला गेला. त्या देहाचा भार खांद्यावर घेण्यासाठी मोठमोठे पुढारी पुढे झाले. त्यात गांधी होते. त्यांनी ताटीला हात घातला तेव्हा कोणीतरी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं, तुम्ही ब्राह्मण नसल्यामुळे खांदा देऊ नये. गांधी थबकले. खाली मान घालून त्यांनी विचार केला. मग एकदम मनाचा निर्णय घेऊन ते उद्गारले, लोकसेवकाला जात नसते. पुढे होऊन त्यांनी लोकमान्यांच्या मृतदेहाचा भार खांद्यावर घेतला. गळत्या पावसात यात्रा चालू झाली. दुर्दम्य या कादंबरी मधलं हे वर्णन आहे. आणि असं घडलं. दुसरा खांदा अली ब्रदर्स मधल्या शौकत अलींनी दिला होता, असंही इतिहास आपल्याला सांगतो. आणि त्याच दिवशी 1 ऑगस्टचं गांधीजींचं व्हाईसरॉयला लिहिलेलं पत्र आपल्याला सापडतं, ज्याच्यात गांधीजी लिहितात, द ऑर्डिनरी मेथड ऑफ एजिटेटिंग बाय वे ऑफ पिटिशन्स, डेप्युटेशन्स अँड द लाइक्स is no remedy for moving to repentance a government so hopelessly indifferent to the welfare of its charges as the government of India has proven to be. बघा काय लिहितायत गांधीजी इकडं. गांधीजी असं लिहितायत की आता नेहमीच्या मार्गांचा उपयोग नाही. हे तुम्ही अर्ज विनंत्या कराल हे महत्वाचं नाही आहे. आणि त्यामुळे हा जे असं सरकार आहे ते असं निडर सरकार आहे, संवेदना शून्य, संवेदनाहीन सरकार आहे. त्याच्यावरती तुमच्या या अर्ज विनंत्यांचा आता परिणाम होणार नाही. आपल्याला संघर्षाचे वेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेथड्स पाहिजेत. ऑर्डिनरी मेथड ऑफ एजिटेटिंग, ते साधारण मार्ग जे आहेत ना, ते साधारण मार्ग संपलेत. आता असाधारण मार्गांनी जायची गरज आहे. हे पत्र गांधीजींचं नेमकं 1 ऑगस्ट 1920च आहे. किती विलक्षण आहे. एक युग संपलं, एक प्रहर संपला, आणि ज्याचा संपला त्याने आपल्या खांद्यावरची श्रद्धेची आणि प्रयत्नांची अखंड वीणा त्याच क्षणी दुसऱ्याच्या खांद्यावर दिली. हरिभजन अबाधित राहिलं. भारत खराच भाग्यवान, असं काकासाहेब गाडगीळ लिहितात. जेव्हा हे नेतृत्व टिळकांच्या कडून गांधीजींच्याकडे आलं, त्या पर्वामधल्या बदलाबद्दल असे हे लोकमान्य. आज लोकमान्यांना जाऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचा रेलेव्हन्स आजही तेवढाच आहे. लोकमान्यांकडून आपण काय शिकावं? मर्यादित ऐहिक भौतिक उद्दिष्टांपेक्षा उच्च असा ज्ञान हेतू आणि कर्म हेतू कर्तृत्वाला आकार देत असतो. असा विधायक हेतू फक्त मनात असून भागत नाही. योजनाबद्ध परिश्रमाने या हेतूला वास्तवात आणावं लागतं. प्रत्येक आव्हानाच्या आगमनाबरोबर कणखरपणा आणि परिपक्वता वाढत जाणं, यालाच म्हणायचं विकास. विकासाच्या या वाटेवर संघ शक्ती तयार करणं आणि ती फुलवत नेऊन त्यातून समाजशक्ती घडवता येते, असं सांगणारी टिळकांची ही जीवनयात्रा. आणि असं करताना वैयक्तिक चारित्र्याचा आणि जीवनशैलीचा बावन कशी निर्मळपणाही जपता येतो,
हा आजच्या युगात अद्भुत भासणारा संदेश. परंपरेला आधुनिक काल सुसंगत अशी संदर्भ चौकट देता येते. ज्ञान हेतू आणि कर्म हेतू मध्ये एक वाक्यता घडवता येते. त्यातून अस्थिर चित्तालाही स्थिर चित्त होता येते. ही केवढी मोठी शिकवण लोकमान्य आपल्याला देऊन जातात. लोकमान्य गेले त्यानंतर त्यांचे पुत्र श्रीधर बळवंत टिळक यांनी पित्यावर लिहिलेल्या लेखाच्या सुरुवातीला शेक्सपियरचं हे वचन वापरलं आहे. नेचर माइट स्टँड अप अँड से टू ऑल द वर्ल्ड दिस वॉज अ मॅन. निसर्गच जणू काही नम्रपणे श्रद्धांजली द्यायला उभा राहील आणि म्हणेल असाही मानव होऊन गेला. लोकमान्य टिळक 23 जुलै 1855 ते 1 ऑगस्ट 1920 आणि त्यानंतर आजपर्यंत 1 ऑगस्ट 2020 आणि निश्चितपणे उद्या सुद्धा